नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा आदर्श अंगणवाडी यासाठी निधी हा वितरित करण्यासंबंधीचा हा आला आहे। नेमके निधी हा किती वितरित केला जाणार आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। आदर्श अंगणवाडी योजने अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की आदर्श अंगणवाडी ही जी काही योजना आहे या अंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास 2026 प्रत क्रमांक 26/6 ई 1549-381 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 16 मार्च 2026 म्हणजेच की आज आणि आत्ताच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण सर्वप्रथम संदर्भ आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। यामधील या शासन निर्णयासाठीचा सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास शासनपत्र क्रमांक एकात्मिक बालविकास 2024 प्रत क्रमांक 153/06 दिनांक 28/10/2025 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचे पत्र क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा योजना का 4 स्मार्ट अंगणवाडी किट पुरवठा 2026/703 दिनांक 4 फेब्रुवारी 2026 असा आहे। चला तर मित्रांनो, हे आपण संदर्भ पाहिले। ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे, नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय महिला व बालविकास विभागाअंतर्गत आदर्श अंगणवाडी योजना या राज्य योजनेअंतर्गत संदर्भात दिन क्रमांक 1 येथील दिनांक 28/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने पुरवठा झालेल्या स्मार्ट अंगणवाडी किटची देयके अदा करण्याकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता निश्चित झालेल्या सुधारित अंदाजामधून खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण रुपये 54 कोटी फक्त इतका निधी या शासन निर्णयाद्वारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभागाअंतर्गत जी काही आदर्श अंगणवाडी ही जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत जे काही संदर्भात दिन क्रमांक 1 येथील जो काही शासन निर्णय होता 28/10/2025 रोजीचा त्या अंतर्गत स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यास मान्यता ही देण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने पुरवठा झालेले जे काही स्मार्ट अंगणवाडी किटची जी काही देयके होती ते देयके अदा करण्याकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता निश्चित झालेली जे काही सुधारित अंदाजामधून जी काही रक्कम आहे, निधी आहे, तो म्हणजे की एकूण 54 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर खालील तक्ताही आपण सर्व समजून घेऊयात। सर्वप्रथम मित्रांनो, आपण लेखाशीर्ष पाहूयात। यामध्ये 2236 पोषण आहार, 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण, 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम, 13 आदर्श अंगणवाडी प्रकल्प, 1301 आदर्श अंगणवाडी योजना कार्यक्रम, 223621 28 31 सहाय्यक अनुदाने वेतने। तर यासाठी एकूण 2025 ते 26 मधील जी काही सुधारित अंदाज जो काही आहे तो म्हणजे एकूण 63 कोटी एवढा जो काही निधी आहे तो सुधारित आहे आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की 54 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी नियोजन विभाग व वित्त विभागांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित निकष, वित्तीय अधिकार, नियम यांचे काटेकोरपणे पालन करून विविध कार्यपद्धतीनुसार सदर निधी खर्च करण्यात यावा। सदर शासन निर्णय हा वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 91/6 दिनांक 11/3/2026 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 20260316 145301
5530 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला अजून काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा GR डायरेक्टली डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तर काय हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, त्यातून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही अपडेटेड GR आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.